बुलेटिनमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। महत्त्वाची बातमी। बीडमध्ये दोन समाजात जातीय तेढ निर्माण होईल अशा पद्धतीने संभाषण करत ते सोशल मीडियावरती व्हायरल केल्याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शिवराज बांगर यांच्यावर परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। या दोघांनी संभाषण करताना दोन समाजात तेढ निर्माण होईल अशा पद्धतीने संवाद केलाय। तसंच धनंजय मुंडे यांच्यावर हल्ला करण्याची देखील भाषा केली आहे। या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते वाल्मिक कराड यांच्या फिर्यादीवरनं गुन्हा दाखल करण्यात आलाय। अधिक माहिती घेऊया। आपल्या सोबत आहेत स्वानंद। या संपूर्ण प्रकरणामध्ये अर्थातच खांडे यांच्या ऑफिसची सुद्धा तोडफोड झाली होती आणि आता गुन्हा दाखल झालाय। नक्कीच प्रज्ञा, काल याबाबत एक क्लिप व्हायरल झाली होती आणि त्यानंतर खांडे यांचं ऑफिसही बीडमधलं फोडण्यात आलं होतं आणि आज या दोघांमध्ये समाजामध्ये तेढ निर्माण केल्याबद्दल दोन गुन्हे दाखल झालेले आहेत परळी शहर पोलीस ठाण्यामध्ये आणि एक पेठबीडमध्ये पण गुन्हा दाखल झालेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे वाल्मिक कराड यांच्या फिर्यादीवरून गुन्हे दाखल झाले आहेत प्रज्ञा। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर हे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि त्यामुळेच कुंडलिक खांडे आणि अर्थातच या संपूर्ण प्रकरणामध्ये आम्ही हे वक्तव्य केलेलं नाही अशाच पद्धतीचं वक्तव्य हे यापूर्वीच या दोघांनी केलेलं आहे आणि आमची ती ऑडिओ क्लिप नाही असंही कुंडलिक खांडे यांनी सांगितलेलं आहे।